प्रश्न तिसरा, व्याकरण। अ, खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा। 1. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे। 2. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की? हे वाक्य उद्गारवाचक वाक्य आहे। 3. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं। हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे। आ, योग्य पर्याय निवडा व लिहा। 1. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य खालील दिलेल्या पर्यायापैकी ओळखा। अ, माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात। आ, माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात। ई, माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत। ई, माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात? या सर्व पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अ, माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात। हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे। 2. हा आनंद सर्वत्र असतो। या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा। पर्याय: अ, हा आनंद कुठे नसतो? आ, हा आनंद कुठे असतो? ई, हा आनंद सर्वत्र नसतो का? ई, हा आनंद सर्वत्र असतो का? या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अ, हा आनंद कुठे नसतो। हे प्रश्नार्थक वाक्य आहे। तीन, किती आतून हसतात ती? या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा। अ, ती आतून हसतात। आ, ती फार हसतात आतून। ई, ती आतून हसत राहतात। ई, ती खूप आतून हसतात। या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ई, ती खूप आतून हसतात। हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे। ई, खालील तक्ता पूर्ण करा। सामासिक शब्द, विग्रह व समासाचे नाव। 1. सामासिक शब्द झुणका भाकर। या सामासिक शब्दाचे विग्रह होतो झुणका भाकर व इतर पदार्थ। आणि समासाचे नाव समाहार द्वंद्व समास। 2. सामासिक शब्द सूर्यास्त। आणि या सामासिक शब्दाचा विग्रह होतो सूर्याचा अस्त। आणि
समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष समास. 3. अक्षरानंद या सामासिक शब्दाचा विग्रह अक्षर असा आनंद आणि समासाचे नाव कर्मधारय समास. 4. प्रतिक्षण या सामासिक शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक क्षणाला आणि या समासाचे नाव अव्ययीभाव समास. ई. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. 1. स्वतःच्या आवडीचे काम निवडा. या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. 2. लोकांना पेढे वाटणं वेगळं. या वाक्यातील प्रयोग आहे भावे प्रयोग. 3. कष्टाची भाकर गोड लागते. या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. 'उ' आनंद या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा. 1. सत्य आनंद. 2. शाश्वत आनंद. 3. निखळ आनंद. 4. खरा आनंद. 5. शुद्ध आनंद. 6. आत्मिक आनंद. हे सर्व आनंद या शब्दासाठी विशेषणे आलेली आहेत. प्रश्न 4. स्वमत. अ. जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. या विधानावर तुमचे मत सविस्तर लिहा. स्वमत. ज्या कामात मनाला आनंद मिळतो तेच काम करावे. परंतु बऱ्याच वेळा असे होते की हवं तेच काम मिळत नाही, म्हणून उदास दुःखी होऊन बसतात. पण अशा वेळी जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणे ही शक्य आहे. कुठलेही काम करत असताना प्रथम ते हसतमुखाने स्वीकारावे व काम करण्याची पद्धती शोधावी. शांत चित्ताने आनंदी वृत्तीने काम केले तर त्या कामात यश मिळते. त्यामुळे आत्मविश्वास उत्साह वाढतो. अशा प्रकारे जे काम करायचे आहे त्या कामात आनंद घ्यायला शिकणं सोपं आहे. आ. सौंदर्य जसं पाहण्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेण्याच्या वृत्तीत असतो. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. स्वमत. आपण आनंदाचे खुल्या दिलाने स्वागत करायला शिकावं लागतं. लहान मूल आनंद घेण्यात तरबेज असते.
आनंद छोटा असो वा मोठा, तो निखळ आनंदच असतो. मी खूप मोठा झालो, कसा हसणार, लोक काय म्हणतील, याचा विचार करण्यापेक्षा आनंदी राहण्यासाठीच्या सवयी जडल्या पाहिजेत. दृष्टी तशी सृष्टी या म्हणीप्रमाणे आपण आनंदी राहून आयुष्य वाढवले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत, कामात आनंद शोधण्याची वृत्ती असली पाहिजे. तेव्हाच कुठे आनंदाची इमारत ही आनंदाच्या पायावर उभी राहते. आनंदी होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे आपल्या अंतर्मनात असले पाहिजे. ज्याप्रमाणे सृष्टीचे सौंदर्य आपण डोळ्यांनी अनुभवतो, त्याप्रमाणे आनंद घेण्याची वृत्ती ही अंतर्मनातच असते. आनंदाचं खुल्या दिल्याने स्वागत करावं लागतं. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. स्वमत. आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचे लेखक शिवराज गोरले यांनी आनंदी जीवन जगण्याचे सोपे तत्त्व सांगितले आहे. आनंद घेण्यासाठी अंतर्मन महत्त्वाचे असते. मनाचे दोन प्रकार, अंतर्मन आणि बाह्यमन. खरा आनंद हा अंतर्मनातून येतो. आनंद घेण्यासाठी मन मोकळं असावं लागते. भूतकाळातील आठवणी व भविष्यकाळाची भीती यापासून मनाला मुक्त करावं लागतं. तेव्हाच आनंद मिळतो. जगण्याविषयी प्रेम, हौस असावी लागते. आजचे काम उद्या करू असं करून कामाचा खोळंबा झाला तर मन उदास, बेचैन, दुःखी होते. परंतु तसे न करता त्या कामाचे अगदी आनंदाने, हसत खेळत, खुल्या मनाने स्वागत करून आपले जीवन आपणच आनंदी बनवू शकतो. प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे. यावर तुमचे मत लिहा. स्वमत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद येतच असतो. तो आनंद कोणत्या स्वरूपात जीवनात येईल याची कल्पनाही नसते. तो आनंद छोट्या मोठ्या प्रमाणात येतो, तो ओळखावे लागते. आनंद हा अंतरंगात असते, ते कोणत्याही बाजारात विकत भेटत नाही. आनंदाचे भान जागृत ठेवणे हेही महत्त्वाचे आहे. असंख्य अगणित पातळ्यावर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबतच ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि खऱ्या अस्तित्वात आनंदाला मुकतो. शरीर आणि मन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे श्वास आहे. याचेही प्रत्येक माणसाने या अस्तित्वाचे भान असणे गरजेचे आहे. प्रश्न 5. अभिव्यक्ती. खरा टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा. अभिव्यक्ती. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश,
वैभव मिळूनही जो आनंद पाहिजे त्या प्रकारे मिळत नाही. अंतरंगातील आनंद हा निख्खळ पाण्यासारखा खळखळणारा असतो. आनंद, प्रेम, शांती आणि समाधान हे आपल्या अंतरंगातच असते. ते ओळखावे लागते. खरा आनंद हा बाजारात विकत मिळत नाही. छोटे निरागस मुले खेळतात. चिमणी झाडाच्या फांदीवर बसली तरीही आनंदी होतात आणि ती चिमणी उडून गेली तरीही टाळ्या वाजवून आनंदी होतात. या प्रकारे ते खरा आनंद लुटत असतात. आपण जे काम निवडले तेच काम अगदी मन लावून केले तर त्या कामातून खरा आनंद मिळतो. खरा आनंद घेण्याकरिता हलकं हलकं एखाद्या पक्ष्याप्रमाणे आकाशात फिरावंसं वाटलं पाहिजे. मनातील राग, द्वेष हे सर्व काही विसरून जावे लागते. तेव्हाच खरा आनंद, टिकाऊ आनंद आपण आपल्या जीवनात अनुभवू शकतो. तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते लिहा. अभिव्यक्ती: जीवन आनंदी होण्यासाठी प्रथम स्वतःची पाहण्याची सौंदर्यदृष्टी बदलावी लागते. मला आनंदी वाटते, मस्त वाटते, छान वाटते हे मनावर बिंबवावे लागते. या गोष्टीची सवय अंतरंगातूनच करावी लागते. आनंदी राहण्यासाठी संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल असा आनंद सामावलेला आहे. छान संगीत, एखाद्या कलेची दोस्ती करणे. आपण ताजमहल बांधू शकत नाही तर मित्राच्या बरोबर किल्ला बनवणे. शिकण्यातही खूप मोठा आनंद असतो. एखादी भाषा, निरीक्षणात्मक दृष्टी, वाचनाचा छंद, निसर्गात फिरणे, संगीत ऐकणे हे केलं तर आनंदी जीवन बनते. भूतकाळातील आठवणी व भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानात आपण काम करू यावर लक्ष केंद्रित करून आनंदी जीवन बनवू शकतो. उपक्रम: पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा. एक इंग्रजी शब्द इस्टेट आणि त्यासाठी मराठीत आलेला शब्द पारंपरिक संपत्ती. 2 इंग्रजी शब्द लँडस्केप्स, त्याचा मराठीत वापरला गेलेला शब्द निसर्ग, चित्र, निसर्गदृश्य. 3 इंग्रजी शब्द डॉक्टर, यासाठी मराठीत वापरला गेलेला शब्द वैद्य, चिकित्सा करणारे. 4 इंग्रजी शब्द टेन्शन, याचा मराठी शब्द ताणतणाव. अशा प्रकारे प्रस्तुत पाठात आलेले इंग्रजी शब्द आहेत आणि त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द आहेत.